नमस्कार मित्रांनो, आज माझ्या धाकटी बहीण पूजाचे लग्न होते. कारण ती खूप सुंदर होती आणि मी 27 वर्षाची होते, पण अजून माझे लग्न झाले नव्हते. मला खूप राग आला होता. मी माझ्या बहिणीला भीती घातली की लग्नानंतर लहान वयाच्या मुलींना त्यांचे पती खूप त्रास देतात. तेव्हा माझी बहीण पूजा खूप घाबरली आणि ती बाथरूम मध्ये जाऊन लपून बसली आणि लग्न करण्यास नकार देऊ लागली. तेव्हा माझ्या आई वडिलांनी पूजाच्या जागी माझे लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर मी माझ्या सासरी आले. जेव्हा मी माझ्या पतीकडे पाहिले तेव्हा मी रडायला लागले. कारण माझे पती तर माझे नाव आरती आहे. मी रंगाने सावळी होते, पण नाका डोळ्यात सुंदर होते. माझ्या या सर्व गुणांवर माझी धाकटी बहीण पूजाने विरजन घातले. ती माझ्यापेक्षा सुंदर होती. अनेकदा नातेवाईक म्हणायचे की पूजा नसती तर या घरात आरती सुंदर दिसली असती. नातेवाईकांचे म्हणणे माझ्या मनात घर करून बसले होते. मी नेहमी विचार करायचे की कदाचित पूजा नसती तर किती चांगले झाले असते. मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये चांगल्या मार्कांनी पास व्हायचे. माझे आई वडील आनंदी होऊन नातेवाईकांना सांगायचे की आमची मुलगी खूप चांगल्या मार्कांनी पास झाली. पण आता पूजा माझी जागा घेऊ लागली होती. ती पण आता वर्गात पहिला क्रमांक मिळवू लागली होती. इथेही तिने तिची छाप टाकली होती. त्यामुळे सर्वांचे तिच्यावरचे प्रेम वाढले होते. नातेवाईक, कॉलेज, शेजारी पाजारी सगळीकडे फक्त तिचेच नाव घेतले जात होते. मला अनेकदा वाटायचे की पूजा इथून कुठेतरी दूर निघून जावी, जेणेकरून मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नये. हळूहळू माझ्या मनात तिच्याबद्दल द्वेष आणि राग भरून येऊ लागला आणि कधी कधी मी तिच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करायचे. मी मोठी असल्याचा फायदा घ्यायचे आणि तिला प्रत्येक गोष्टीवर बडबड करायचे. पण मला माहिती नाही की ती कोणत्या मातीची बनलेली होती. ती माझा खूप मान सन्मान करायची आणि माझ्या मागे दीदी दीदी म्हणत फिरायची. माझे लग्नाचे वय झाले होते, त्यामुळे माझ्यासाठी स्थळे येऊ लागले होते. आता मी खूप खुश होते. ठीक आहे, हे चांगले आहे, पण इथेही पूजाने माझ्यावर विजय मिळवला. माझ्यासाठी आलेले प्रत्येक स्थळ तिला पसंत न करता माझ्या धाकट्या बहिणीला पसंत करायचे. मग माझी आत्या म्हणाली की आधी पूजाचे लग्न करा, मग आरतीचे लग्न करा. पण माझ्या पप्पांनी आधी माझ्या लहान बहिणीचे लग्न करण्यास नकार दिला. मग आईने खूप समजावल्यावर तेव्हा वडिलांनी होकार दिला. पण मला हे सर्व नको होते. मी या मैदानात पूजाला जिंकू देणार नाही असे ठरवले होते. मी फक्त 20 वर्षाची होती आणि ती माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान होती. मग ती अशी कशी तिचा संसार करू शकते? पण मला या बाबतीत कोणीही घास टाकला नाही. माझा सल्ला घेणे कोणाला योग्य वाटले नाही आणि मग काही दिवसांनी खूप चांगले स्थळ आले. ते स्थळ तर माझ्यासाठीच आले होते, पण त्या लोकांना पूजा आवडली आणि मग पूजाचंच नातं पक्क झालं. लग्नाची तारीखही निश्चित झाली. आमच्या घरात आनंदाचे वातावरण होते आणि मी मनातल्या मनात पूजावर जळत होते. असेच हळूहळू दिवस जाऊ लागले आणि पूजाच्या लग्नाचा दिवसही आला. नवरदेवाची मिरवणूकही आली होती. पूजा परीसारखी सुंदर दिसत होती. इतकी सुंदर दिसत होती की जणू ती अप्सराच आहे. मी तर तिच्याकडे बघतच होते. तेवढ्यात पूजा मला म्हणाली, दीदी मी कशी दिसत आहे? यावर मी तिला मिठी मारली आणि म्हणाले, तू खूप छान दिसत आहेस. तू जगातील सर्वात सुंदर वधू आहेस. पण माझे मन तुझ्यासाठी खूप दुःखी आहे. आई बाबांनी तुझ्यासोबत असे नव्हते करायला पाहिजे. तुला माहित आहे का, छोट्या वयाच्या नववधूंवर सासरची लोक खूप अत्याचार करतात. त्यांना वाटते की हिने आयुष्यभर सासरच्या लोकांचे गुलाम बनून राहावे. कमी वयाच्या मुलींवर त्यांचे पती असे तुटून पडतात की जसे काय ती एखादं खेळणं आहे आणि मग त्या मुलीला खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्या वेदना ती कधीच कोणाला सांगू शकत नाही. लग्नाचे खरे वय तर 25-26 वर्षानंतर सुरू होते. माझे बोलणे ऐकून पूजा घाबरली. भीतीने तिचा चेहरा लाल झाला होता. ती खूप कमजोर झाली आणि म्हणाली, दीदी जर तुझं लग्न झालं तर सासरचे लोक तुझ्यावरही अत्याचार करतील का? नाही ग पूजा, मी
तर 27 वर्षाचे आहे आणि मला जगाचे आकलन आहे. नवरा मुलगा मला घाबरून राहील. यावर ती म्हणाली, दीदी, देवा खातर माझ्या जागी तू लग्न कर. मला कोणाची मारहाण सहन होणार नाही. माझे वय 25 झाल्यावरच मी लग्न करेल. मी बहाणे करू लागले आणि म्हणाले की लोक काय म्हणतील, आणि मग आई बाबांना कळले तर ते काय म्हणतील. लोक बोलतील की धाकट्या बहिणीचे नशीब मोठ्या बहिणीने चोरले. पूजा म्हणाली, दीदी, लोकांच्या बोलण्यांकडे लक्ष देऊ नको. तू माझी मोठी बहीण आहे ना, आता तूच मला वाचवू शकते. मग मी हो म्हणाले आणि पूजाने तिच्या लग्नाची साडी मला देऊन स्वतः बाथरूम मध्ये जाऊन लपून बसली. दारात नवरदेवाची मिरवणूक आली होती. माझ्या लहान बहिणीच्या जागी माझे राजीव सोबत लग्न झाले. माझ्या आनंदाला परिसीमा उरली नव्हती. खरं तर आम्ही गरीब लोक होतो, पण आम्हाला खूप मान आणि सन्मान होता. या आदर आणि सन्मानामुळे राजीवचे स्थळ आमच्या घरी आले होते. राजीव खूप श्रीमंत होता आणि दिसायला स्मार्ट होता आणि खूप हुशार देखील होता. जेव्हा मी राजीवचा फोटो पाहिला तेव्हा मला वाटले की पूजा नेहमीच माझ्याकडून माझी आवड हिसकावून घेते, पण आता मी तिला माझे प्रेम हिरावून देणार नाही. राजीव माझे एकतर्फी प्रेम होते. राजीव त्याच्या आलिशान हवेलीचा आणि करोडोंच्या मालमत्तेचा एकमेव मालक होता. पाठवणीपूर्वी माझ्या सासूबाई माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, बेटा, मला तुझा सुंदर चेहरा दाखव. मी घाबरले आणि मी नाही म्हणून मान हलवली आणि पटकन म्हणाले की नवऱ्याच्या आधी सासूने बघितले तर काहीतरी अनर्थ होईल आणि माझ्या घराण्यातील एक प्रथा आहे, पाठवणीपर्यंत मी माझा चेहरा कोणाला दाखवू शकत नाही. मी राजीवच्या घरी आल्यावर त्याच्या रूम मध्ये सजवलेल्या बेडवर डोक्यावर पदर घेऊन त्याची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात मला ट्रॉली सरकवल्याचा आवाज आला. मला वाटले की एखाद्या नोकरांनी जेवण वगैरे आणले असेल. मी विचारात बुडाले की आता मी हवेलीची मालकीण म्हणून जगेन आणि नोकर माझ्या मागे पुढे करतील. तेवढ्यात मला राजीवचा आवाज आला. तो हळूच म्हणाला, पूजा, कशी आहे? आता ट्रॉलीच्या चाकांचा आवाज माझ्या जवळ आला. मग मी डोकं वर करून समोरचे दृश्य पाहिले. ते दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झाले. एक अतिशय सुंदर आणि देखणा राजीव त्याची व्हीलचेअर ओढत पुढे सरकला. मला धक्काच बसला. मी डोक्यावरचा पदर काढला. राजीवही मला पाहून थक्क झाला. तो म्हणाला, तू आणि पूजा कुठे आहे? मी म्हणाले, राजीव, तू अपंग आहेस. तू तुझे संपूर्ण आयुष्य या व्हीलचेअरवर घालवशील. आम्हा दोघांची अवस्था बघण्यासारखी झाली होती. मी रडायला लागले. मी मोठमोठ्याने ओरडत होते, पण तो शांत बसला होता. सून का रडत आहे म्हणून माझी सासू माझ्या रूम मध्ये बघायला आली आणि मला आवाज देत होती की, सुनबाई, दार उघड. काय झाले आहे? तू का रडत आहेस? मी रागाने उठले आणि दरवाजा उघडला. मला पाहून माझ्या सासूची तीच अवस्था झाली होती. त्या म्हणाल्या, तू तर पूजाची बहीण आहेस आणि पूजा कुठे आहे? मी त्यांना म्हणाले, तुमचा मुलगा अपंग आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलेस. माझी सासू पुढे आली आणि माझा हात धरून म्हणाल्या की फसवणूक तर तुम्ही लोकांनी केली आहे. हिरा दाखवला आणि कोळसा आमच्या घरात टाकला. तुला तर मी बघतेच. माझी सासू मला हाताला ओढत बाहेर घेऊन जाऊ लागली. मग यावर राजीव म्हणाले, आई, 1 मिनिट थांब. मी तुला माझ्या लग्नाआधी सांगितले होते की तू माझे सत्य मुलीच्या घरच्यांना सांग. माझे त्यांच्यापासून काहीही लपवू नकोस. तू मुलीच्या घरच्यांना खरं सांगितलं नाहीस. मुळात तूच त्यांची फसवणूक केली आहे, म्हणून आता तुझ्यासोबतही तीच फसवणूक झाली आहे. मग आता इथे तमाशा करण्याची काही गरज नाही. माझ्या सासूचं काही चाललं नाही, नाहीतर तिने मला कच्चे खाल्ले असते. मग ती तिच्या मुलाच्या भीतीने बाहेर आली आणि मी बेडवर बसून रडू लागले. मी त्याच वेळी मनातल्या मनात पूजाला शिव्या देत होते की तिचे नशीब किती चांगले आहे. मी तिच्या फुटक्या नशिबाला स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यातला हार बनवला होता. जर तिचं लग्न राजीवशी झालं असतं तर किती बरं झालं असतं. माझा सगळा हिशोब सेटल झाला असता, पण माझी मती मारली गेली. मी दुसऱ्याच्या आगीत स्वतःच जळाले होते.
मी रडत रडत म्हणत होते की पूजा, तू मला या कोणत्या संकटात टाकले आहे. राजीव बराच वेळ शांत बसून माझ्याकडे बघत राहिला. त्याने मला विचारले, तुझ्या बहिणीने तुझी फसवणूक केली आहे का? मी राजीवकडे पाहिले आणि विचार केला की आता याच्यासोबत खोटं बोलून काय फायदा, म्हणून मी त्याला सर्व काही खरे सांगितले. तिने मला फसवले नाही, पण मी पूजाला फसवण्याचा प्रयत्न केला. मी तिला घाबरवले होते. माझे बोलणे ऐकून राजीव म्हणाला, आरती, तू असे का केले? मी रडत रडत म्हणाले, राजीव, खरं तर तुझा फोटो पाहिल्यावर मी त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडले. मी विचार केला की तुमचं स्थळ माझ्यासाठी आलं होतं, मग तिचे का तुमच्याशी लग्न होऊ द्यावे. राजीव बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, आरती, माझा चेहरा अगदी तसाच आहे जो तू फोटोमध्ये पाहिला होता, जो पाहून तू माझ्या प्रेमात पडली होतीस. राजीवचे डोळे लाल झाले होते. तो खूप दुःखी दिसत होता, पण मला त्याची काहीही पर्वा नव्हती. माझ्यासोबत झालेला विश्वासघात माझ्यासाठी पुरेसा होता. मी रडतच बाथरूम मध्ये गेले आणि कपडे बदलले व परत येऊन बेडवर पडले. माझ्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. राजीव तिथेच व्हीलचेअरवर बसून होता. रडत रडत मला कधी झोप लागली ते मला कळले सुद्धा नाही. सकाळी माझ्या सासूबाई माझ्या बेडरूम मध्ये आल्या आणि मला म्हणाल्या, मी तुला माझ्या मुलाच्या आयुष्यातून हाकलून देईल आणि तुला या घरात राहू देणार नाही. एक गोष्ट लक्षात असू दे, राजीवला तुला घटस्फोट द्यायला लावून या घरातून हाकलून देईल. मग मी सुद्धा रागाने म्हणाले, मला पण तुमच्या अपंग मुलासोबत राहायला काही इंटरेस्ट नाही. तुम्ही मला उद्याच्या ऐवजी आजच घटस्फोट द्या. असे म्हणत मी वळून पाहिले तर राजीव व्हीलचेअरवर तिथेच होता. मी केलेल्या अपमानामुळे राजीव नर्वस झाला होता. थोडा वेळ मला राजीवची दया आली, पण मी विचार केला की सगळ्या जगाचा ठेका मीच उचलला आहे का. मी बेडरूम मध्ये आले तेव्हा राजीव म्हणाला, आरती, जे व्हायचे ते झाले आहे. आजपासून हे घर आणि सर्व संपत्ती ही तुझीच आहे, पण तरी तुला घटस्फोट घ्यायचा असेल तर मी तुझ्या निर्णयाचा सन्मान करेल आणि हसत हसत तुला घटस्फोट देईन. माझ्या मनात एक विचार आला की मी 1 महिना राजीव सोबत राहून या सगळ्या थाटामाटाचा एन्जॉय करून मग घटस्फोट घ्यावा. तोपर्यंत माझ्या घरच्यांचाही राग शांत होईल. कारण जेव्हा माझ्या घरच्यांना कळले की पूजाच्या ऐवजी मी लग्न केलं आहे तेव्हा सगळे कुटुंब मलाच दोष देत होते. पूजाने आता माझ्या घरच्यांना सांगितले की दीदीने मला घाबरवून आणि धमकावून असे करायला सांगितले होते. मी राजीवच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि बेडरूम मधून बाहेर आले. समोरच माझ्या सासूबाई एका माणसाशी बोलत होत्या. मला तर माझी सासू सारखी वाटत नव्हती. ती तर खूप तरुण दिसत होती. माझ्या सासूचा मूड आता थोडा चांगला वाटत होता. त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, आरती यांना भेट, हा राजेश आहे. हे आपल्या शेजारीच राहतात आणि आपल्यासारखेच जमीनदार आहे. हा कालपासून माझं डोकं खात आहे की वहिनी खूप सुंदर आहे, मला वहिनीसारखीच मुलगी शोधा. माझ्या सासूबाईचे म्हणणे ऐकून मला पूजाचा विचार आला. मला वाटले की मी पूजासाठी यांचे नाते विचारू नये, पण तो माणूस माझ्याकडे पाहून म्हणाला की मी जी मुलगी फोटोत पाहिली होती ती खूप सुंदर होती. वहिनी सुद्धा सुंदर आहे, त्या पण काही कमी नाही, पण ती फोटोतली मुलगी खूपच सुंदर होती. मग अचानक तो माणूस परत माझ्या सासूला म्हणाला की तुम्ही तुमची सून कशी काय बदलली. शरमेने माझे डोके खाली झाले होते. राग आणि ईर्ष्याने मला आतून पोखरले होते. मी माझ्या बेडरूम मध्ये आले आणि सामानाची तोडफोड करू लागले. राजीव माझ्याकडे असहाय्यपणे पाहत होते. आता मी ठरवले होते की पूजाचे नशीब पूर्णपणे उद्ध्वस्त करायचे. मी विचार केला की पहिले पूजाचे आणि राजेशचे लग्न ठरवणार आणि मग नंतर पूजाला हळूहळू दुःख देऊ तडफडणार. त्यानंतरही ती हे नातं तोडून टाकेन. या विचाराने मी हळूहळू राजेशशी मैत्री करू लागले. एके दिवशी संध्याकाळी मी राजेशला हवेलीच्या गार्डन मध्ये बसलेले पाहिले. मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही परवानगी असेल तर मी इथे बसू शकते का. राजेशने स्मित हास्य करून मान हलवली आणि मी तिथे त्याच्या शेजारी बसले. काही वेळ मी शांत बसले आणि मुद्दाम रडण्याचे नाटक करू लागले. मला असे रडताना पाहून तो गोंधळून गेला आणि म्हणाला, वहिनी, तुम्ही रडत का आहात. मी म्हणाले, राजेश, इथून पुढे तुम्ही मला वहिनी म्हणत जाऊ नका, तुम्ही मला आरती म्हणू शकता.
राजेश आधी तर आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आरती काय झाले? का तू रडत आहेस? यावर मी त्याला म्हणाले, मला फसवले गेले आहे. मी माझे आयुष्य अशा अपंग व्यक्तीसोबत घालवू शकत नाही. राजेश मला धीर देत होता. त्यानंतर मी खोलीत गेले तेव्हा राजीव माझ्याकडे बघत होता. राजीव मला म्हणाला, आरती एक गोष्ट बोलू का? मी हो मध्ये मान हलवली. मग तो म्हणाला, राजेश पासून दूर राहा, तो अजिबात चांगला माणूस नाही. मी रागाने आणि तिरस्काराने म्हणाले, हो, निदान तो अपंग तर नाही ना? एवढे बोलून मी बेडवर पडले. मध्यरात्री रडण्याच्या आवाजाने मला जाग आली. तेव्हा मी बघितले की खिडकीजवळ बसून राजीव रडत होता. क्षणभर असे वाटले की कोणीतरी माझे हृदय चिरडले आहे. काहीही असो, राजीव हे माझे पहिले प्रेम आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाढू लागलं. पण मध्ये फक्त पूजा आली. मला पूजाला कोणत्याही प्रकारचे जिंकू द्यायचं नव्हतं. जर मी राजीवला माझे नशीब म्हणून स्वीकारले असते आणि राजीव सोबत माझे आयुष्य जगू लागले असते आणि नंतर पूजाचे लग्न दुसऱ्या चांगल्या ठिकाणी झाले असते, तर इथे पूजाने माझ्यावर विजय मिळवला असता. पण मला असे होऊ द्यायचे नव्हते. मी पूजाच्या खाली जगू शकत नव्हते. मला वाटले की पूजा माझ्यावर हसत असेल. मी राजीवकडे दुर्लक्ष करून परत बेडवर झोपले. पण या वेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी ज्या मार्गाने चालले होते त्या मार्गात पुढे काय होणार आहे हे मला माहिती नव्हते. माझी सासू माझ्यासोबत खूप वाईट वागायची, पण मी जरा सुद्धा माझ्या सासूबाईंना घाबरत नव्हते. मी त्यांना जे काही असेल ते तोंडावर बोलायचे. एक दिवस मी माझ्या सासूबाईच्या खोलीजवळून चालले होते तेव्हा मला सासूबाईच्या खोलीतून राजीवचा आवाज ऐकू आला. तो माझे नाव घेत होता. मी लगेचच जाग्यावरच थांबले. तो म्हणत होता, आई, तू माझ्या पत्नीशी वाईट वागू नकोस. सासू रागाने म्हणाली, जी बायको जिला तुझे नाव घेणेही आवडत नाही, जी तुला अपंग नावाने हाक मारते, तू तिची बाजू घेत आहेस? अरे मी तर म्हणते तू तिला घटस्फोट दे, नाही या घरातून हाकलून दे. मला भीती आहे की ती राजेशला आपल्या जाळ्यात अडकवेल. तेव्हा राजीव खूप रागात म्हणाला, खबरदार, इथून पुढे तू आरतीबद्दल अशी भाषा वापरली तर. ती आता माझी बायको आहे. मी तिच्याबद्दल काही चुकीचे ऐकू शकत नाही. त्यानंतर मी माझ्या खोलीत आले आणि थोड्याच वेळात माझ्या खोलीच्या दारावर थाप पडली. मी दार उघडले तर समोर एक देखणा राजेश चेहऱ्यावर हास्य घेऊन उभा होता. राजेश म्हणाला, आरती, तुझे मन करत असेल तर आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. पण मी नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाले, मला बरं वाटत नाहीये. राजेश तोंड पाडून तिथून निघून गेला. राजीव सोबत जी माझी उरती होती त्या उरतीवर मला खूप वाईट वाटले. मी राजीवला अपंग म्हणून अपमानित केले होते आणि आज राजीवने त्याच्या आईसमोर माझी बाजू घेतली होती आणि माझ्याबद्दल खूप आदराने बोलत होता. माझ्या हृदयात राजीवसाठी अजूनही प्रेम जिवंत होते. मी माझ्या हृदयाला विचारले असता तेव्हा माझ्या हृदयाने फक्त राजीवचेच नाव घेतले. मी राजीवच्या प्रेमाला नाकारू शकत नव्हते. रात्री जेव्हा राजीव खोलीत आला तेव्हा मला अंधारात बेडवर असे पडलेले पाहून तो अस्वस्थ झाला आणि म्हणाला, काय झाले आरती, तुला बरे तर वाटत आहे ना? मी पटकन उठून राजीवच्या पायाजवळ जाऊन बसले आणि म्हणाले, मला माफ कर, मी तुझ्यावर प्रेम करते, पण हे सर्व मी माझ्या बहिणीसोबत दुश्मनी काढण्यासाठी केले होते. राजीव तोंडावर हास्य आणत म्हणाला, एका अपंग माणसासोबत सहानुभूती दाखवली जाऊ शकते, पण त्याच्यावर प्रेम केले जाऊ शकत नाही. मी रडत होते. मी विचार केला होता की मी माझ्या प्रेमाने राजीवचे मन जिंकेल. आता मी राजीव शिवाय राहू शकत नव्हते. हळूहळू मी राजीवच्या जवळ येऊ लागले. त्याचे सर्व कामे माझ्या हाताने करायचे. राजीव मला त्याची कामे करण्यास नकार द्यायचा, तरीही मी त्याचे ऐकत नव्हते आणि त्याचे सर्व कामे करायची. राजेश माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणू लागायचा, आरती, आता तर तू मला अजिबात टाइम देत नाहीस. मी राजेशला खडसावले आणि म्हणाले,
की मी माझा वेळ फक्त माझे पती राजीवसाठी देऊ शकते, तुझ्यासारख्या आयऱ्या गैऱ्यांसाठी नाही. माझ्याकडे टाइम नाही. त्याच वेळी मी राजेशला हे पण सांगितले की इथून पुढे तू मला नावाने हाक मारणार नाहीस, नेहमी तू मला वहिनी म्हणूनच हाक मारशील. राजेश आधी तर चकित झाला आणि मग तिथून गपचूप निघून गेला. पण राजेश माझा पिच्छा सोडत नव्हता. काहीतरी बहाणे करून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि मला असे दाखवून द्यायचा की त्याला माझी खूप काळजी आहे. मला त्याचा खूप राग यायचा, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवत माझा राग शांत करायचे. एक दिवस माझ्या सासूबाई माझ्याकडे आले आणि म्हणाले, आरती, मला पूजाचा हात राजेशसाठी मागायचा आहे. पूजा किती खुश राहील ना राजेश सोबत. पण आरती, तू तुझे मन नाराज करून घेऊ नकोस. आपले आपले नशीब असते. पूजाच्या वाट्यात जे सुख आहे ते तू तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीस. एवढे बोलून माझी सासू तिथून निघून गेली होती. मी विचार करत होते की माझी सासू मला अशा गोष्टी का सांगते की ते ऐकून मला राग येईल. जेव्हा जेव्हा पूजाचे नाव माझ्या समोर यायचे तेव्हा माझे हृदय दुखी होत असे आणि मला खूप राग यायचा. मग मला समोरचे काहीच दिसत नव्हते, पण राजीवसाठी मी माझा राग दाबायला सुरुवात केली. माझी सासू मला वारंवार भडकवण्याचा प्रयत्न करायची, पण मी माझा राग शांत करायचे. हळूहळू माझ्या मनात राजीव बद्दलचे प्रेम आणखीन मजबूत होत चालले होते. मी स्वतःच्या हाताने राजीवची सर्व कामे आनंदाने करत असे. राजीवला वेळेवर त्याची औषधे देणे हे आता मीच करत होते. राजीवला एकेवेळी 5-5, 6-6 गोळ्या एकत्र दिल्या जात होत्या. याचे मला खूप आश्चर्य वाटत होते, पण कदाचित या औषधांनी राजीव बरा होऊ शकेल या विचाराने मी गप्प राहायचे. त्यामुळेच मी सर्व औषधे त्याला वेळेवर द्यायचे. मी राजीवला स्वतःच्या हाताने औषधं खाऊ घालायला सुरुवात केली. हे माझ्या सासूबाईंना कळलं तेव्हा माझ्या सासूच्या बुडाला आग लागली आणि तिने ओरडून संपूर्ण हवेली डोक्यावर घेतली. ती म्हणाली की तू माझ्या मुलापासून दूर राहा, त्याला औषधं देण्याची गरज नाही. मला तुझा हेतू चांगलाच माहिती आहे. माझ्या मुलापासून सुटका करून घेण्यासाठी तू त्याला चुकीची औषधे देऊन ठार मारशील. माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून राजीव त्याच्या आईवर चिडला आणि म्हणाला, तू आरतीवर असा घाणेरडा आरोप करू शकत नाही. आरती ही माझी पत्नी आहे आणि या घरची सून आहे. जर तू तिचा आदर केला तर मी तुझा आदर करेल. संध्याकाळी जेव्हा राजीवने औषधे मागितली तेव्हा मी नकार दिला आणि सांगितले की आजपासून फक्त नोकरच तुम्हाला औषधं देईल. पण राजीवने कडक शब्दात सांगितले की आरती, मला तुझ्या हातातूनच औषध घ्यायचे आहे, नाहीतर मी औषध घेणार नाही. राजीवचा बालसुलभ हट्टीपणा पाहून मी त्याच्या प्रेमात पडले आणि राजीवला मी स्वतःच्या हाताने औषधं दिले. पण एक गोष्ट मला समजत नव्हती. जेव्हा मी राजीवला औषधं द्यायचे तेव्हा तो थरथर कापायचा. आज जेव्हा मी राजीवला थरथरण्याचे कारण विचारले तर राजीव म्हणाला, काळजी करू नकोस, जेव्हाही मी ही औषधं घेतो तेव्हा मला असेच होते. या गोष्टीचे मला खूप आश्चर्य वाटले, पण माझ्या मनात काही शंका सुद्धा होत्या. म्हणून सकाळ होताच मी माझ्या सासूला कळू न देता मी गुपचूप राजीवला गाडीत हॉस्पिटलमध्ये नेले. राजीवची सर्व औषधे डॉक्टरांना दाखवून विचारले, ही औषधे कशासाठी आहेत? तेव्हा डॉक्टरांनी मला जे काही सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. डॉक्टरांनी सांगितले की ही औषधे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे हळूहळू माणसाच्या पायाची ताकद कमी होऊ लागते, त्याचे पाय कमकुवत होऊन तो अपंग होतो. ही औषधे तर आपल्या देशात मिळत नाही. मग तुम्हाला कोणी आणि कसे दिले? यावर राजीवलाही धक्का बसला होता. आम्ही शहरातून परत येईपर्यंत रात्र झाली होती. मी माझ्या सासूबाईंना आमच्या खोलीत बोलावून घेतले. माझी सासू खोलीत येताच मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि पाण्याच्या बाटलीतून तिच्यावर पाणी शिंपडले. माझ्या अशा कृतीने आणि माझ्या हातात माचीस बघून माझ्या सासूबाई खूप घाबरल्या. मी माझ्या सासूबाईंना माचीस दाखवत म्हणाले, खरे काय आहे ते मला
मला सांगून टाका, नाहीतर मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. सांगा, तुम्ही राजीवला अपंग का केलेस? त्यावेळी राजीवही तिथेच उपस्थित होता आणि तो हे सगळं शांतपणे पाहत होता. माझी सासू आता खूप घाबरली होती. ती म्हणू लागली, राजीवला माहित आहे की तो माझा खरा मुलगा नाही. मी फक्त पैशांसाठी राजीवच्या वडिलांशी लग्न केलं होतं आणि मरता मरता त्यांनी सर्व संपत्ती राजीवच्या नावावर केली. पण मी इतक्या लवकर सहजासहजी हार मानणारी नव्हती. मग मी आमच्या शेजारच्या राजेशच्या प्रेमात पडले. राजेश आणि मी मिळून राजीवला अपंग बनवायचे प्लॅनिंग केले आणि हळूहळू त्याला आमच्या मार्गातून दूर करायचे ठरवले. पण माहित नाही का, राजीवला लग्नाची खूप घाई झाली होती आणि म्हणायचा की एकटेपणा मला आतून खात राहतो. मला माझ्या सोबतीची गरज आहे, जी माझे दुःख समजू शकेल आणि मला नेहमीच साथ देईल. माझं लग्न अशा मुलीशी लावून द्या जी माझी काळजी घेईल आणि माझ्या दुःखात सहभागी होईल. भलेही ती मुलगी गरीब असली तरी चालेल, त्याने मला काही फरक पडत नाही. मग राजीवच्या आग्रहाखातर आम्ही तुझ्या घरी तुला मागणी घालायला आलो होतो. पण तू मला खूप हुशार आणि समजूतदार वाटलीस आणि तुझी धाकटी बहीण ती खूप भोळी दिसत होती. म्हणूनच तुझ्या जागी आम्ही तुझ्या बहिणीचे नाते विचारले. आम्हाला वाटलं की आम्ही तिला धमकावून आणि घाबरवून आमच्या ताब्यात ठेवू आणि जेव्हा आम्ही राजीवला आमच्या मार्गातून दूर करू तेव्हा आम्ही हा सगळा दोष तुझी बहीण पूजावर टाकणार होतो. अशा रीतीने राजीवची सगळी संपत्ती आमची झाली असती आणि मग राजेश आणि माझं लग्न झालं असतं. सापही मेला असता आणि काठीही तुटली नसती. पण आरती, तू खूप हुशार निघालीस. जर तुझ्या जागी सून म्हणून या घरात तुझी बहीण आली असती तर तिला हे गुपित कधी समजले नसते. आणि आपल्या सवत्र आईकडून सर्व काही ऐकून राजीवने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले होते. त्याने त्याच्या सावत्र आईला आणि राजेशला पोलिसांच्या स्वाधीन केले. पुरावे म्हणून राजीवने त्याच्या आईचे रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवले. त्यानंतर राजीव रडू लागला. तो विचार करत होता की कोणी एवढ्या खालच्या पातळीला कसे जाऊ शकते. काही दिवसानंतर मी आणि राजीव अमेरिकेला गेलो आणि तिथे राजीववर उपचार सुरू केले. डॉक्टरांना आशा होती की लवकरच राजीव बरा होईल. राजीवची सेवा करण्यात मी कोणतीही कसर सोडली नाही. दिवस रात्र एक करून मी राजीवची सेवा केली. हळूहळू राजीव आता चालूही लागला होता. मी रोज सकाळी राजीवच्या पायांची तेल लावून मालिश करते आणि हळूहळू त्यांच्या खांद्याला पकडून त्याला चालण्यास मदतही करते. पूजालाही मी माफ केले होते आणि पूजाने ही माझी माफी मागितली होती, कारण जे काही घडले होते त्यात पूजाची काहीच चूक नव्हती. ती खूप भोळी आणि गरीब मुलगी होती. तिला जगाचे आकलन नव्हते, यात तिचा कोणताही दोष नव्हता आणि मी पूजाला माफ करताच मलाही खूप चांगले वाटले. राजीवही आता माझ्यावर खूप प्रेम करतो. राजीव लवकरच बरा होईल आणि आता आमच्या आयुष्यात दुःख राहणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.